नमस्कार मंडळी. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख हळूहळू जवळ येते. आता तर राजकीय पक्षांनी आपले जाहीरनामे वचननामे ही प्रसिद्ध करायला सुरुवात केलेली आहे. काल परवालाच उबाटा सेनेचा वचननामा प्रसिद्ध झाला आणि या वचननाम्यात त्यांनी अनेक वचनं दिलेली आहेत की आम्ही महाराष्ट्रासाठी अमकं करू तमकं करू. पण मित्रांनो, प्रश्न असा आहे की उबाटा सेनेच्या या वचननाम्यावर विश्वास कोणी आणि कसा ठेवायचा? ही वचनं पूर्ण होतील का, हा प्रश्न आहे. आणि त्याचं कारणही तसं आहे. मंडळी, तुम्हाला संभाजीनगरची गोष्ट सांगतो. या विधानसभा निवडणुकीमध्ये संभाजीनगर मतदारसंघातून उबाटा सेनेने किशनचंद तनवानी यांना उमेदवारी दिली. किशनचंद तनवानी हे उबाटा सेनेचे संभाजीनगर जिल्हा प्रमुख होते आणि त्या अर्थाने त्यांना ही उमेदवारी देण्यात आली. पण तनवानी यांनी ही निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यांनी सांगितलं की हिंदुत्ववादी मतांची विभागणी होईल आणि त्यामुळे एमआयएमचा उमेदवार निवडून येईल, म्हणून आपण ही निवडणूक लढवणार नाही, असं तनवानी म्हणाले. तनवानी यांची ही भूमिका हिंदुत्वाच्या दृष्टीने खरंच खूप मोठी भूमिका आणि त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी तनवानी यांचा सत्कारही केला. पण हे उबाटा सेनेला खुपलं आणि त्यांनी तनवानी यांची जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर उबाटा सेनेने शहर प्रमुख बाळासाहेब थोरात यांना संभाजीनगर मधून उमेदवारी दिली. आता बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी दिल्यानंतर खऱ्या अर्थाने उबाटा सेनेमध्ये चलबिचल सुरू झाली आणि उबाटा सेनेचे उपजिल्हा प्रमुख जयवंत उर्फ बंडू ओक यांनी बंडखोरी केली. त्यांना बाळासाहेब थोरात यांना दिलेली उमेदवारी मान्य नव्हती आणि म्हणून त्यांनी बंडखोरी केली, बंडू ओक यांनी. आता त्यानंतर बंडू ओक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा म्हणून उबाटा सेनेकडून अनेक त्यांच्या नाकदुऱ्या काढण्यात आल्या. पण बंडू ओक मात्र ठाम होते. शेवटी बंडू ओक यांनी उबाटा सेना प्रमुखांना सांगितलं की भविष्यात मला आमदारकी दिली जाईल असा फॅक्स मला पाठवा. म्हणजेच थोडक्यात काय तर भविष्यात मला आमदारकी दिली जाईल असं लेखी आश्वासन मला द्या, त्यानंतरच मी बंडखोरी मागे घेतो. आता तसं लेखी आश्वासन काही उबाटा सेनेकडून त्यांना देण्यात आलं नाही आणि त्यामुळे त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आणि आता तेही निवडणूक लढवत आहेत. तर ही आहे संभाजीनगरची गोष्ट. बंडू ओक या गोष्टीत काय सांगतात, हा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. बंडू ओक यांना ओरली म्हणजे सांगितलं गेलं की तुम्हाला आम्ही भविष्यात आमदारकी देऊ. पण बंडू ओक यांचा त्यावर विश्वास नव्हता. मंडळी, आश्वासन दिलं गेलं. कोणी दिलं? उबाटा सेना प्रमुखांनी आश्वासन दिलं की भविष्यात तुम्हाला आमदारकी देऊ. पण बंडू ओक यांचा त्यावर विश्वास नव्हता आणि म्हणून बंडू ओक यांनी काय सांगितलं की तसं नाही, मुखी नाही, तर मला लेखी आश्वासन द्या, म्हणजेच भविष्यात तुम्हाला आमदारकी दिली जाईल असा फॅक्स मला पाठवा. मंडळी, आता लक्षात घ्या, जर एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता आपल्या नेत्यावर त्याने दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवत नसेल तर मग अशा पक्षाने वचननामा म्हणून दिलेल्या आश्वासनावर
खरंच राज्यातल्या जनतेने विश्वास ठेवायचा? हा खरा प्रश्न आहे मित्रांनो. हा खरा प्रश्न आहे. जर बंडू ओक यांनी आपल्या नेत्यावर विश्वास दाखवण्यास नकार दिला असेल, तर मग राज्यातल्या जनतेने खरंच विश्वास ठेवायचा? कारण ज्या नेत्याने बंडू ओक यांना आश्वासन दिलं, त्याच नेत्याने आपल्या वचननाम्याद्वारे महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासन दिलेली आहेत. आणि ही आश्वासनं खरी आहेत का, किंवा ती पूर्ण होतील का, त्यावर जनतेने विश्वास खरंच ठेवायचा का, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर बंडू ओक यांचं एक वाक्य फक्त लक्षात ठेवा. आणि ते वाक्य आहे की भविष्यात मला आमदारकी दिली जाईल असा फॅक्स पाठवा. आता या वेळेस एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे उबाठांचे आश्वासनं ही फोल असतात. हे मी नाही सांगत. हे मी नाही सांगत आहे मित्रांनो, तर उबाटा सेनेचे कधी काळी उपजिल्हा प्रमुख असलेले बंडू ओक सांगतायत. मंडळी, कोणताही नेता हा कार्यकर्त्याच्या विश्वासावर पुढे जात असतो. नेत्याचं अस्तित्व हे कार्यकर्त्याच्या विश्वासावर टिकलेलं असतं. जर कार्यकर्त्यालाच आपल्या नेत्यावर विश्वास नसेल, तर तो नेता भविष्यात फार मोठी उडी घेऊ शकत नाही. आतापर्यंत आपण जे जे राजकीय पक्ष बघितलेले आहेत, त्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करणं यासाठी जोर दिलेला आहे. एकदा का कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन झाला की मग तो नेता जनतेचा विश्वास संपादन करायला सक्षम होतो. आणि काही कालानंतर जनतेच्या गळ्यातील ताईत होतो. कारण एक नेता हा कधीही लाखो जनतेपर्यंत पोहोचू शकत नाही. त्या नेत्याला लाखो जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जो झटत असतो, काम करत असतो, तो कार्यकर्ता असतो. आणि कार्यकर्त्याचा आपल्या नेत्यावर विश्वास असतो, म्हणून तो करता त्या नेत्याला इथपर्यंत म्हणजे जनतेपर्यंत घेऊन जात असतो. आज परिस्थिती अशी आहे मित्रांनो, की उबाठा सेनेच्या किती कार्यकर्त्यांना आपल्या नेत्यावर विश्वास आहे, हा महत्वाचा प्रश्न आहे. बंडू ओक ही बंडखोरी आताच पुढे आलेली आहे, पण अशी बंडखोरी किती उबाटा सेनेमध्ये लपलेली आहे, दडलेली आहे, ही येणारा काळ आपल्याला सांगणार आहे. आणि असा नेता ज्याच्यावर कार्यकर्त्यांचाच विश्वास नाही, त्याच्यावर जनतेने खरंच विश्वास दाखवायचा का, हाही तितकाच मोठा प्रश्न आहे. मंडळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात नंतर देशामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली, पण आजही मोदी सांगतात की मी इथपर्यंत पोहोचलो त्याला कारण भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता. त्याने माझ्यावर विश्वास ठेवला आणि भाजपला घराघरापर्यंत नेलं, आणि त्यामुळे सलग तिसरी टर्म मी पंतप्रधान आहे, 4 टर्म गुजरातमध्ये मुख्यमंत्री होतो. नेता घडवण्याची ताकद ही कार्यकर्त्यांमध्ये असते, आणि कार्यकर्ता त्यासाठी तयार असला पाहिजे. जर कार्यकर्त्यालाच कळलं, किंवा कार्यकर्त्याचाच आपल्या नेत्यावर विश्वास नसेल, तर जनता खरंच त्या नेत्यावर विश्वास ठेवणार का, हाही प्रश्न आहे. आणि त्यामुळे उबाटा सेनेने जो काही वचननामा, जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे, मंडळी तुम्हीच सांगा त्यावर तुम्ही किती विश्वास ठेवा. असो,
मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.